नमस्कार मंडळी. आज मी बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी प्रकल्पावर सध्या उभा आहे. मंडळी, हे जे धरण आहे ते विवेकानंद स्मारकासाठी प्रसिद्ध आहे. आपण समोर पाहू शकतो की ज्या बोट आहेत त्या बोटीद्वारे आपल्याला या विवेकानंद स्मारकाकडे जाता येतं. 6 एकराच्या परिसरात अत्यंत निसर्गरम्य आणि कोराडी नदीच्या पात्रात हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. आणि या धरणाची विशेषता अशी आहे की याच धरणावरून मेहकरला पाणीपुरवठा केला जातो. म्हणून मेहकरची प्रमुख तहानसुद्धा याच धरणाहून भागवली जाते. यावर्षी हे जे धरण आहे ते जवळपास 70% भरलेलं आहे. त्यामुळं मेहकरवासियांना खूप काही पिण्याच्या पाण्याची अडचण जाणार नाही. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी देखील हे धरण अत्यंत उपयुक्त आहे. हिवरा आश्रम येथील प्रमुख सिंचनाचं साधन म्हणून या धरणाकडे या ठिकाणचे शेतकरी बांधव पाहतात. त्यामुळं प्रशासनानं जर योग्य नियोजन केलं तर शेतीसाठी आणि मेहकरच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो निकाली निघू शकतो. तर प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन करून शेतकरी बांधवांना आणि मेहकरवासियांची तहान या धरणावरून भागवावी.